घरकाम सोडून बिझनेसमध्ये उतरली। मालकिनीने सोन्याने पैसे देऊन तिला मदत केली, पण काहीच दिवसात मोलकरणीची नियत फिरली आणि पुढे जे काही घडलं ते धक्कादायक होतं। शांतीबेन आकेडीवाला या सुमारे 1 वर्षापूर्वी यांनी मोलकरीण रेखाला तिच्या व्यवसायात मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम उधार दिली होती। जेव्हा शांतीबेनने आपल्या सोने आणि पैशांची परतफेडीची मागणी करण्यास सुरुवात केली त्यावेळी धक्कादायक गोष्ट घडली। 22 मार्चच्या रात्री शांतीबेनला भेटण्याच्या बहाण्याने रेखाने फर्निचरच्या दुकानात बोलवलं। यावेळी पेयातून गुप्त औषध देऊन रेखा आणि तिच्या 4 साथीदारांनी निर्घृणपणे हत्या केली। पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी शांतीबेनचं शव एका पाण्यात कोंबलं। त्यानंतर ते पालनपूरमधील एका ओसाड शोरूमच्या तळघरात नेऊन टाकण्यात आलं। कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला। एका गुप्त माहितीच्या आधारे आणि न्यायवैद्यक तपासातील पुराव्यानुसार पोलिसांनी बॉडी ताब्यात घेत यात रेखाचा सहभाग असल्याचे निष्पन्न केलं। शांतीबेन यांचे कुटुंब, त्यांची मुलगी नॅन्सी आणि बहीण कैलाशबेन यांनी आरोपी रेखा राठोडला शक्य तितक्या कठोर शिक्षेची मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच निदर्शनं केली। रेखा राठोड आणि तिचा एक साथीदार सध्या पोलीस कोठडीत आहेत। या कटात सामील असलेल्या इतर 3 व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तयार केली आहेत।